गेल्या 10 दिवस आपण ऑप्शन ट्रेडिंगमधून जवळ-जवळ 34% भावांनो प्रॉफिट काढलेलं आहे आपल्या कॅपिटलच्या आणि 10 दिवस आपण फक्त आणि फक्त ऑप्शन ट्रेड करत होतो. तुमच्यापैकी बरीच लोकं मला म्हणली, की "भावांनो ऑप्शन ट्रेडिंग करू नको, रिस्की असतं." आणि माझ्यासारख्या म्हणजे मी आता अजून लहान आहे ना अजून, तर तुझ्या वयासाठी तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे रिस्की आहे खूप. मला पण भावांनो माहिती आहे, की ऑप्शन ट्रेडिंग रिस्की आहे. आणि आपण काल जवळ-जवळ कॅपिटलच्या 20% प्रॉफिट केला. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी खरंच तुमच्या मनापासून भावांनो आभारी आहे. ऑप्शन ट्रेडिंग रिस्की आहे भावांनो माहिती आहे मला आणि आपण आता ह्या आठवडा पूर्ण ऑप्शन ट्रेडिंग करणार नाही. ऑप्शन ट्रेडिंग कसं आहे मित्रांनो, ती ॲडिक्टेबल आहे मित्रांनो. म्हणजे त्याची लत लागू शकते. दारू आणि गुटखा वगैरे असते ना, त्याची कशी एकदा लत लागली की सुटत नाही. तर तसंच आहे भावांनो ह्याचं पण ऑप्शन ट्रेडिंगचं पण. तर त्यामुळे भावांनो आपण प्रयत्न करणार आहे की ह्यो पूर्ण वीक आपण ऑप्शन ट्रेडिंग नाही करणार. आणि इक्विटी वगैरे करू आणि ह्यो फक्त आपण आता सांभाळून करावं लागणार आहे. ते आता करूच आपण सांभाळून आणि बघू आता कसं-कसं पुढचं काय-काय होतंय आणि असंच सपोर्ट द्यावं जावं भावांनो. भावांनो आता आपण जरा रानात वगैरे आलो होतो मस्तपैकी. काय लावलंय मित्र? गहू लावले. तर ह्या मित्राला आपल्या गहू आहेत. आपले काय शेत वगैरे नाही. पण हे आपल्या मित्राला आपण कधीतरी येतोय भावांनो मस्तपैकी इकडं. मज्जा वाटते आपल्या करमतंय भावांनो इथे शेतात. त्यामुळे इथं आलो होतो. मित्र आपले एकदम कष्ट चालू आहेत आणि मित्राला सुद्धा आपण भावांनो ट्रेडिंगचं ज्ञान द्यायला लावले आपण मित्राला पण आणि डेमो ट्रेडिंग वगैरे करायला आले. मी अजून इतका पण मोठा नाही की ट्रेडिंगचं दुसऱ्याला ज्ञान देईल अशा मापाचा अजून आपण गडी झालेलो नाही. पण तरी पण आपण बघू थोडं-थोडं त्याला मदत करत जातोय भावांनो. आणि भावांनो ट्रेडिंग आता हे आपण कंट्रोल करायचं हार्ड आहे असं म्हणतात माहिती आहे मला. हार्ड आहे पण अशक्य नाही भावांनो. तर कंट्रोल करणार आपण ह्यो पूर्ण वीक म्हणजे पूर्ण वीक आपण नो ट्रेड असणार म्हणजे नो ट्रेड नसणार नाही घेणार आपण. बघू आता पुढं कसं-कसं काय-काय होते. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.